तुतारी चिन्हावर सातारा लोकसभेला 37,000 मतदान घेऊन महाविकास आघाडीची पुंगी वाजवणारे आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे आता कराड दक्षिणमधून विधानसभा लढवणार असल्याने ते बँडबाजा कुणाचा वाजवणार याची उत्सुकता सातारकरांना लागलेली आहे। आज प्रीती संगम येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून संवादाच्या पहिल्या फेरीचा शुभारंभ करण्यात आला। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। ऐतिहासिक नगरी असलेल्या कराड या शहरामध्ये आज येण्याचा योग आला। लोकसभेच्या 37,062 मताधिक्याच्या अभूतपूर्व यशानंतर होऊ घातलेल्या विधान परिषदेची विधानसभेची निवडणुकीची तयारी करण्याच्या हेतूने या ठिकाणी उपस्थित झाले। माझ्यासोबत जनता क्रांती दलाचे कार्यकर्ते आहेत, या ठिकाणचे तालुका अध्यक्ष आहेत, महिला पदाधिकारी आहेत, सरपंच साहेब आहेत। कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आदेश माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांनी आता कोरेगाव विधानसभेची उमेदवारी घोषित केली होती आणि कोर कमिटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा मुख्य संघटक दीपकभाऊ कदम यांनी मला पक्ष आदेश म्हणून कराड दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक लढण्याचा आदेश दिला। खरं म्हटलं तर पक्षाचे सर्वेसर्वा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांचा अंतिम आदेश हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रमाण राहणार आहे। कारण गवई साहेबांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा निवडणूक स्वबळावर लढलेली आहे आणि स्वबळावरती लढणारा एकमेव नेता आहे की काँग्रेसने सांगितले की आम्ही आमचं चिन्ह देतो लढा, मात्र चिन्ह घ्यायला नकार दिला की बाबासाहेबांचा झेंडा आणि बाबासाहेबांचा अजेंडा घेऊन मी निवडणूक लढणार, मी कुठल्याही दुसऱ्या चिन्हावरती निवडणूक लढणार नाही, असा स्वाभिमानी नेता माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशाने कराड दक्षिणची निवडणूक विधानसभेचा उमेदवार म्हणून मला घोषित केलं आणि त्याच्या आज संवादाची पहिली फेरी म्हणून हँडल आपण पब्लिश केलेला आहे। त्या पब्लिश केलेल्या हँडलमध्ये कराड दक्षिणमधून लोकांचे असणारे मूलभूत प्रश्न, वेगवेगळ्या अडीअडचणी, इथं असणारे प्रस्थापित घराणेशाही, सरंजामशाही, याच्यामध्ये सर्वसामान्यांची होत असलेली कुचंबणा। खरं म्हटलं तर ज्या तालुक्यामध्ये माझ्या पक्ष संघटनेचं प्राबल्य नसताना, अध्यक्ष सरपंच पक्ष संघटनेचं प्राबल्य नसताना सुद्धा कराड दक्षिणमधून 7,500 मतदार मला झालेले आणि याचं सगळं श्रेय काटले कुठे गेले तुम्हाला सगळ्यांना जातं। केवळ बाबासाहेबांचा अनुयायी उभा आहे म्हणून तुम्ही प्रत्येकाने घराघरामध्ये जाऊन प्रचार केला आणि 7,500 मतदार मला कराड दक्षिणमधून भेटलेले आणि 7,500 मतदार मला कराड उत्तरमधून भेटलेले, म्हणजे जवळजवळ 13,500 मतदार मला कराडमधून भेटले आणि त्याचं उत्तरदायित्व करण्यासाठी किंवा ज्या मतदारांनी, शून्य मतदारांनी विश्वास टाकून मतदान दिले त्यांचं कुठेतरी उत्तरदायित्व करण्यासाठी, या ऋणातून मुक्त होण्यासाठी कराड दक्षिणची उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोण जिंकणार कोण हारणार याच्याशी आम्हाला तुसुभर घेणं देणं नाही। आम्ही बुद्ध, शिवराय, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंचे पाय कापून लढाई अजूनही संपलेली नाही, कारण आम्ही अजूनही जिंकलेलो नाही। या ईर्षेने जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार आहे। आणि आज कराडच्या या ठिकाणी मुख्य संघटक दीपकभाऊ कदम, शहराध्यक्षा रेखा सट्टे, संचिता आवळे, नाताभाऊ आमचे प्रकाशराव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे, या सगळ्यांचा तुम्ही लोकांनी योग्य तो मान सन्मान केला, सत्कार केला। खरं म्हटलं तर सत्काराला आम्ही पात्र आहोत की नाही हा आत्मचिंतनाचा विषय आहे। मात्र तुमच्यासारखे बंधुतुल्य, तुमच्यासारख्या बहिणी भेटल्यानंतर कराड दक्षिणची निवडणूक ही अजिबात दीपक भाऊ जड जाणार नाही ही खात्री आहे मला। तुमच्यासारख्याने जर ताकद लावली तर कराड दक्षिणची निवडणूक आपल्याला जड जाणार नाही। कराड दक्षिणमध्ये महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल याच्याशी घेणं देणं नाही, कराड दक्षिणमध्ये महायुतीचा कोण उमेदवार असेल याच्याशी घेणं देणं नाही। मात्र कराड दक्षिणमध्ये आपल्याला जिंकायचं आहे या ईर्षेनं ह्या क्षणापासून आपण प्रचाराला आणि प्रसाराला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सुरुवात केलेली आहे। दुसरी बाब, मान मतदारसंघातून सत्यवान कांबळे साहेबांनी त्यांची उमेदवारी तिकडे घोषित केलेली असल्यामुळे मान मतदारसंघामध्ये आपण सत्यवान कांबळे साहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व बाजूने ताकद देणार आहे। कोरेगाव मतदारसंघातून चंद्रकांतदादा कांबळे उभे राहिलेले आहेत, त्यांना सगळी ताकद देणार। त्याच पद्धतीने कराड दक्षिणमधून मी माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। त्यामुळे कराड दक्षिणमधल्या शून्य मतदार बंधू भगिनींना या निमित्ताने विनंती करतो
येणारा भविष्यकाळ प्रचंड भयंकर आहे. भाजपवाले जातीवादी आहेत का? तो होय जातीवादी आहे. मग काँग्रेस राष्ट्रवादीवाले डबल जातीवादी आहे. एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे. दोघंही दंशच करणार आहेत. आपल्याला पुरोगामित्व जोपासायचं असेल किंवा शिवाजी महाराजांचं स्वराज्य घडवायचं असेल तर आपल्याला निळ्या झेंड्याच्या खाली, भगव्या झेंड्याच्या खाली उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कराड दक्षिणमधल्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन की होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतानं मतदान करून माझ्यासारख्या तुमच्या लेकराला विजय करा ही अपेक्षा व्यक्त करतो. राजा हिंदू. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.